त्वरित सजवायचं आहे, सामन्याला उशीर करायचा नाहीये. कंट्रोल 11 संघ कंट्रोल 11 संघ आपल्या शिस्तबद्ध संख्येत पद्धतीने मैदानात जाताना जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी कंट्रोल 11 संघ विजय सर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळतोय. तर विजय सर यांनी जी सिप्स अंडर जी टुर्नामेंट भरवली होती त्याच्यामध्ये प्रथम पारितोषिक विजयी संघ ठरला होता तो कंट्रोल विजय सर यांचा संघ. आता तो आपला या ठिकाणी संघ कंट्रोल 11 संघ आणि प्रोडक्शन पॉवर हिटर या दोन संघामध्ये सामना होणार आहे. तर कंट्रोल 11 संघ विजय सर यांनी सिपची टुर्नामेंट मध्ये प्रथम पारितोषिक जिंकला होता. जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आघाडीचे फलंदाज जोडी मैदानात उतरताना प्रोडक्शन पॉवर हिटर नावं सांगायची आहेत. एक खेळाडू या ठिकाणी अतिरिक्त बसवायचा आहे आपला. प्रोडक्शन पॉवर हिटर आपला एक खेळाडू या ठिकाणी बसवायचा आहे नावं सांगण्यासाठी. हिमांशु आणि जगन्नाथ. स्ट्राईक वर हिमांशु आणि नॉन स्ट्राईक वर हिमांशु. स्ट्राईक वर घेते हिमांशु, नॉन स्ट्राईक वर ते जगन्नाथ. बॉलरचं नाव रिंकू सिंग. मागच्या वर्षी रिंकू सिंग यांनी हे मैदान गाजवलं होतं आणि नॉन स्ट्राईक वर जग्गू. स्ट्राईकर आहे हिमांशु. बॉलरचं नाव रिंकू. स्ट्राईकर कोण आहे बोलला? हिमांशु. स्ट्राईकर घेते हिमांशु. सामना करतील रिंकू यांच्या गोंधळीचा. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिला षटक घेऊन आले ते रिंकू सिंग. सामना करतील हिमांशु. सामन्याला सुरुवात होते कंट्रोल वॉरियर्स आणि प्रोडक्शन पॉवर हिटर. हिमांशु क्षेत्ररक्षणाची पाहणी करतायत. पहिल्या षटकातील पहिला चेंडू रिंकू यांचा. 7 ते 8 पावलांचा 10 ते पावलांचा रनअप रिंकू सिंग यांचा. मला वाटतं वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिल्या षटकातील पहिला चेंडू रिंकू सिंग यांचा. हिमांशु यांच्यासाठी पहिला चेंडू. सुंदर चेंडू होता उजव्या अष्टीवरचा चेंडू काही समजू शकले नाही. निर्धाव चेंडू रिंकू सिंग यांचा. पहिला चेंडू मेडल टाकला नाही. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. हिमांशु सामना करण्यासाठी तयार. जमलेल्या क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी 6 अंडर
जी मॅच टुर्नामेंट बरोबर होती त्यामध्ये विजय सर यांचा संघ विजयी झाला होता. प्रथम पारितोषिक विजयी संघ. पुढचा चेंडू रिंकू यांचा उंच मारला चेंडू आणि हा झेल उडतोय. रिंकू झेलच्या खाली आणि जिंकूने हा झेल टिपलेला आहे. खरोखरच विजय सर यांचा संघ विजयी ठरला होता सिफच्या अंडर मॅच मध्ये. प्रथम पारितोषिक विजयी संघ आणि या ठिकाणी सुद्धा विजयाने 0 या धावसंख्येवर गडी बाद करतायत आणि आपला इरादा स्पष्ट करतोय त्यांचा संघ. नवीन फलंदाज अजय. प्रोडक्शन पॉवर हिटर यांच्याजवळ सुद्धा कमी लेखू नका. त्यांच्याजवळ सुद्धा तडाखेबाज असे 8 फलंदाज आहेत. भरगच्च असे 8 फलंदाज आणि 7 गोलंदाज सुद्धा त्यांच्याकडे मजबूत आहेत. आणि मागच्या त्यावेळी प्रोडक्शन पॉवर हिटर यांनी सुद्धा या मैदानावरती प्रथम पारितोषिक विजयी संघ ठरला होता. तो प्रोडक्शन पॉवर हिटर या मैदानावरती त्यांनी सुद्धा कप जिंकलेला आहे. त्यामुळे हा सामना अतिशय अटीतटीचा आणि रंगतदार होणार आहे याची खात्री आहे आम्हाला. मागच्या वर्षीचा 2 नंबरचा विजयी संघ आणि पहिल्या वर्षी प्रथम पारितोषिक विजयी संघ तसेच कंट्रोल संघ सिक्स अंडरची जी मॅच बरोबर त्याच्यामध्ये प्रथम पारितोषिक विजयी संघ सामना करतात. अजय जोरदार मारला चेंडू होता. चेंडू सीमारेषेवर लगत जातो. चेंडू अडवला जातो. 1 धाव पूर्ण होते. 2 धाव घेऊन पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव त्यांना 2 धाव त्यांच्या संघाला. संघाच्या धावसंख्येत बदलतोय. धावसंख्या होती ती 2. 1 गडी बाद 2. अजय स्ट्राईकवर खेळतो. अजय नॉन स्ट्राईकवर अजय जगन्नाथ. रिंकू आपल्या बॉलिंग मार्फत. रिंकू यांचा पुढचा चेंडू उंच उडवला चेंडू हलकासा तटवला. चेंडू काहीतरी समजू शकलेला नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. धावसेत कोणता बदल होत नाहीये. धावसंख्या स्थिरावली आहे 2. या धावसंख्येवरती 1 गडी बाद 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू. 2 लॉस ऑफ 1 विकेट्स. रिंकू आपल्या बॉलिंग वापर 12 ते 15 बॉलांचा रनअप. रिंकू यांचा पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या पाते गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव चेंडू जातो. रिंकू यांची सुरेख गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय कडक ऊन पडलेला आहे. या कडक उन्हात रिंकू सिंग सुद्धा तेवढ्या कडक गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. 2 या धावसंख्येवर 1 गडी मिळवला आहे आणि रोखून ठेवलंय ते प्रोडक्शन पॉवर हिटर संघाला. मागच्या वर्षीचा रनरअप टीम आणि प्रथम पहिल्या वर्षी जो सामना खेळला होता त्याच्यावर प्रथम पारितोषिक विजयी संघ. रिंकू सिंग आपला बॉलिंग मार्कर. पुन्हा एकदा हलकासा तटलेला चेंडू. अजय याने 1 धाव निश्चित पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने धावपळ घालतोय. धावसंख्या होती ती 4. 1 गडी बाद 4 धावा. आणि मला वाटतं 1 षटक पूर्ण होत आहे. रिंकू सिंग यांचा 1 गडी मिळवला आणि 4 धावा. 4 धावांच्या मोबदल्यात 1 गडी रिंकू सिंग यांना वैयक्तिक पहिलं षटक होतं रिंकू सिंग यांचं. यहाँ आप देख रहे हैं 2 बहुत ही बेहतरीन टीमों के बीच सामना. इनमें से एक टीम जरूर फाइनल में जाएगी. कंट्रोल 11 और प्रोडक्शन वॉरियर्स. दोनों टीम एक से बढ़कर एक खिलाड़ी दोनों टीम में. अंकित आपल्या बॉलिंग मार्फत. नए गेंदबाज अंकित. बैटिंग कर रहे जग्गू. इलिगंट प्रीमियम लीग या सलग 4-4 वर्ष आहे या ठिकाणी सामने भरवते आणि 4थ्या वर्षातील आजचा सामना करतायत ते जगन्नाथाने हुक केलेला चेंडू लेगच्या दिशेने जातोय. बाउंड्रीच्या दिशेने जातोय आणि निश्चितपणे 4 धावा मिळतील असं मला वाटतंय. आणि चेंडू सीमारेषा लगत. पंचांचा इशारा नाही आला. 4 धावा. ओके 4 धावांचा पंचांचा इशारा. 4 धावांनी धावफलक करते. धावसंख्या होते 1 गडी बाद 8. अंकित आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करतात ते जगन्नाथ.
प्रोडक्शन पॉवर हिटर प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. 8 धावा धावपळ लागलेल्या आहेत. अंकित आपल्या बॉलिंग वर. अंकित यांचा वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरे षटक. पुढचा चेंडू अंकित यांचा. सुंदर चेंडू होता आणि गडी बाद होते मला वाटतं आणि त्रिफळाचीत. पंचांचा हात उंच करून गडी बादचा इशारा आणि क्लीन बोल्ड त्रिफळाचीत. जगन्नाथ बाद होत आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी चालले ते नवीन फलंदाज प्रवीण. प्रोडक्शन पॉवर हिटर यांच्याजवळ 8 मजबूत असे चांगल्या दर्जाचे फलंदाज आहेत. त्यात ते 2 गडी तंबूत परतलेले आहेत. अजूनही त्यांच्याकडे पॉवर आहे स्कोर जास्तीत जास्त उभा करण्याची. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक विजयी संघ मागच्या वर्षाचा तसेच प्रथम वर्षात प्रथम पारितोषिक विजयी संघ आहे तो प्रोडक्शन पॉवर हिटर. तेवढाच पुढचा चेंडू अंकित यांचा. सुंदर चेंडू पुन्हा एकदा त्रिफळाची. यॉर्कर लाईनचा चेंडू समजू शकलेला नाहीये आणि एसटी हॅट्रिकची संधी प्रवीण बाद होत आहेत. प्रवीण झालं ना. प्रवीण 0 या धावसंख्येवर बाद होत आहेत. आता त्यांची जागा घेण्यात झाली ते अक्षय. आता संघासाठी कोणती कामगिरी करतात अक्षय ते पाहायचं या ठिकाणी. धडाकेबाज त्यांच्याजवळ फलंदाज जरी असते तरी धडाकेबाज गोलंदाज सुद्धा प्रोडक्शन पॉवर हिटरच्या कंट्रोल झोनकडे चांगले गोलंदाज सुद्धा आहेत. 6 अंडरची टुर्नामेंट बरोबर होती त्यामध्ये प्रथम पारितोषिक विजयी संघ ठरला होता तो कंट्रोल संघाचा विजय सर यांचा आणि याची प्रचिती या ठिकाणी ते आणून देत आहेत. जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनोरंजन सुद्धा होत आहेत. आता पुढचा चेंडू अंकित यांचा. अंकित आपल्या बॉलिंग वर सामना करतोय तो अक्षय. हॅट्रिकची संधी अंकित यांना. अक्षय पाहतोय अक्षय हॅट्रिकची संधी देतात का त्यांना. पुढचा चेंडू सुंदर चेंडू उजव्या स्टोअरचा होता समजू शकले नाहीत. अक्षय हिट करण्याचा प्रयत्नात अक्षयांच्या बॅटमध्ये काही चेंडू आलेला नाही आहे आणि चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या 8 वरती राहिले. 3 गडी बाद 8 धावा. प्रोडक्शन पॉवर हिटरला रोखून धरले ते कंट्रोल वॉरियर्स संघाने पूर्णपणे जकडून ठेवलंय. 1-1 धावला त्यांना पूर्णपणे जकडलेलं आहे ते कंट्रोल वॉरियर्स संघाने. धावसंख्या झाली 3 बाद 8. सामना करतो तो अक्षय. अंकित यांच्या गोलंदाजीचा. अंकित यांचा पुढचा चेंडू उजव्या हाताचे गोलंदाज उजव्या हाताचे फलंदाज. पुन्हा एकदा हुक केलेला चेंडू आणि गडी बाद होतोय. हा अक्षय सुद्धा बाद झेल बाद होतोय. प्रदीप यांनी उत्कृष्ट झेल टिपलेला या ठिकाणी. 4 चेंडू मध्ये 3 गडी मिळवणारा फलंदाज गोलंदाज अंकित. सुरेश आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी म्हणावं लागेल अंकित यांची. 4 चेंडू मध्ये 3 गडी मिळवलेत अंकित यांनी. 5 चेंडू. अक्षय महाडिक नवीन फलंदाज अक्षय महाडिक. होय क्यू मध्ये अक्षय महाडिक. 4 गडी बाद. अंकित आपल्या बॉलिंग वर 8 धाव रोखून ठेवले ते कंट्रोल वॉरियर्स संघाने. अंकित यांची सुरेख आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 3 गडी मिळवले ते अंकित यांनी आणि रिंकू सेनी 1 असे 4 गडी तंबूत पाठवलेत. प्रोडक्शन पॉवर हिटरचे 8 फलंदाज तगडे फलंदाज त्यांनी 4 तंबूचा रस्ता दाखवलेला आहे आणि अतिशय थोडीशी निराशा जाणवली आहे प्रोडक्शन पॉवर हिटर मध्ये. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या 2 षटकामध्ये सुद्धा ते उच्च अंक धाव संख्या उभारू शकतात. अंकित आपल्या बॉलिंग वर सामना करतात ते अक्षय महाडिक. अक्षय अंकित टू अक्षय. पुढचा चेंडू सुंदर उजव्या चेंडू समजू शकले नाहीत अक्षय आणि हे षटक संपतंय.
अक्षय दाद मागत होते वाईटचा, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही आहे. उजव्या उष्टीवरचा चेंडू होता, चेंडू समजू शकलेला नाही आहेत आणि निर्धाव चेंडू जातोय. आणि दोन षटकाच्या तरी धावसंख्या होती 4 गडी बाद 8 धावा. 2 षटक 8 धावा आणि 4 गडी तंबूत परतले आहेत कंट्रोल वॉरियर्स संघाचे. अतिशय थोडीशी दयनीय आणि बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे कंट्रोल वॉरियर्स संघाचे प्रोडक्शन पॉवर संघाची. नवीन गोलंदाज कोण येते ते पाहायचं आहे. नवीन गोलंदाज बिपिन, सामना करते ते अजय. सामना करता येईल बिपिन यांच्या गोलंदाजीचा अजय. मला वाटतं ते 15 ते 20 पावलांचा रनअप घेतलाय बिपिन यांनी. बिपिन आपल्या बॉलिंग वर आपल्या क्षेत्र गोलंदाजीला अनुकूल असं क्षेत्ररक्षण सजवत आहेत. बिपिन यांचा वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसरा षटक. पहिल्या षटकात चेंडू त्यांचा तिसरा पहिला चेंडू, सुंदर चेंडू होता. अजय समजू शकलेला नाही आहे. उजव्या उष्टीवरचा चेंडू यष्टीरक्षका मागे मयूर सुंदर कामगिरी पार पडताना या ठिकाणी अजय सामना करण्यासाठी तयार. बिपिन यांच्या गोलंदाजीचा बिपिन टू अजय. कंट्रोल वॉरियर्स संघाला पूर्णपणे जकडून ठेवलाय, रखडून ठेवलाय. एक एक धावाला तरसवत आहेत ते कंट्रोल 11 संघ सुरेख गोलंदाजी करताना. बिपिन आपल्या बॉलिंग मार्कवर, पंचांच्या नावाने उजव्या हाताचा गोलंदाज. सुंदर चेंडू पुन्हा एकदा मधल्या यष्टीवरचा चेंडू. चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात येत नाही, कुठचाही चेंडू समजू शकत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय, अतिशय कडक होऊन पडलेला आहे. अजय सामना करण्यासाठी तयार आहेत, पण अजय यांना बॅट काही चेंडू कुठच्या पद्धतीने समजत नाहीये. बिपिन यांची सुरेख गोलंदाजी या ठिकाणी, अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांना. बिपिन आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतील अजय. 8 या धावसंख्येवर पूर्णपणे थांबवून ठेवलंय ते प्रोडक्शन पॉवर हिटर संघाला. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. सरळ चेंडू ऑफ स्टंप, मिडल स्टंप, डावी वजनी मधली असती यांच्यामध्ये टाकतात. फलंदाजाला कुठलाही फटका खेळायला वेळ नाही, चान्स देत नाहीये. अतिशय स्मूथ रनअप ज्याला आपण म्हणतो तसा एक त्यांचा रनअप आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि हा टाकलेला पुन्हा एकदा मिस. चेंडू काय बॅटला लागत नाहीये आणि धाव संख्येत काय भर होत नाहीये. धाव संख्या 4 बाद 8. धाव संख्येत अजिबात भर पडत नाही. तिसरे षटक चालू आहे, धाव संख्येत भर नाही. 8 धावा झालेले नुसत्या. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू या ठिकाणी. विपिन आपल्या बॉलिंग वापर लगातार 4 डॉट चेंडू टाकतो तो विपिन. मेडनवर तो संधी बिपिनाचे 2 चेंडू शिल्लक. लगातार 4 डॉट चेंडू टाकलेत बिपिन आणि विपिन यांचा पुढचा चेंडू 5वा चेंडू. सामना करतात ते अजय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. निर्धाव षटकाचा षटक मला म्हणावं लागेल जातंय का पाहायचं आहे. अजूनही एक चेंडू शिल्लक. या ठिकाणी प्रोडक्शन पॉवर हिटर यांच्याकडे जे तडाखेबाज फलंदाज आहेत त्यांना मात्र पूर्णपणे विपिन यांनी अडवून ठेवलं आहे. निर्धाव षटक टाकण्याचा प्रयत्न. अजूनही एक चेंडू शिल्लक, 5 चेंडू निर्धाव. आजच्या सत्रातील सकाळपासूनच्या ज्या मॅच झाल्या टुर्नामेंट मधल्या त्यात एकही गोलंदाजाने 5 चेंडू निर्धाव टाकले नाही किंवा एकही षटक निर्धाव टाकलेला नाहीये. त्याचा हा पूर्ण रेकॉर्ड मोडतात का पाहायचा विपिन. विपिन यांचा शेवटचा चेंडू, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू विपिन यांचा अजय यांच्यासाठी. आणि पुन्हा निर्धाव चेंडू आणि हा षटक मेडन ओव्हर. पहिली मेडन ओव्हर यावर्षीची. मेडन ओव्हर 4 षटकामध्ये मेडन ओव्हर जाते, अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि प्रोडक्शन पॉवर हिटर यांच्याकडे तर पॉवर आहे. 8 तगडे फलंदाज आहेत त्याच्याजवळ. आणि गत वर्षीचा द्वितीय पारितोषिक विजयी संघ आहे. प्रथम वर्षी जो संघ झाला होता विजयी संघ तो सुद्धा प्रोडक्शन पॉवर हिटर संघ होता. आणि त्यांच्यासमोर मेडन ओव्हर टाकतो तो खेळाडू विपिन.
या ठिकाणी विजय सर यांच्या मार्गदर्शनाने खेळणारा संघ हा अतिशय चाणक्य म्हणावं लागेल. आणि 6 अंडरची टुर्नामेंट भरवली होती, त्याच्यामध्ये प्रथम पारितोषिक विजयी संघ ठरला होता तो विजय सर यांचा. आणि खरोखरच त्यांच्याजवळ चांगले गोलंदाज आणि चांगले फलंदाज सुद्धा आहेत. त्याच जोरावर त्यांनी विजयश्री प्राप्त केली होती. आता नवीन गोलंदाज आलेले ते आता कंट्रोलवाले संघाला पूर्णपणे 8 धावावर 4 गडी मिळवले आणि पूर्णपणे रखडून ठेवले. 3 षटकाचा खेळ संपतो. या ठिकाणी सर्वात कमी धाव संख्या अजून 2 अंक सुद्धा पार केलेली संख्या म्हणजे कंट्रोल प्रोडक्शन पॉवर हिटर संघ 4 बाद 8 धावा. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाज आहेत ते कुणाल आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतात ते अक्षय महाडिक. कुणाल यांचा पहिला चेंडू अक्षय यांच्यासाठी फुलटा चेंडू अक्षयाने हिट केलेला चेंडू आणि मला वाटतं चौकार षटकाचा पाहायचा आहे. आणि 4 धावा अक्षयाना 4 धावा त्यांच्या संघाला. धावसंख्येत बऱ्याच 7 चेंडू नंतर कमीत कमी 10 चेंडू नंतर धावसंख्येत बदल होतोय आणि धावसंख्या होती 12. 4 गडी बाद 12 धावा. 10 लॉस ऑफ 4 विकेट्स. 4th ओव्हर प्रोग्रेस. चौथ्या षटकाचा खेळ सुरू. अक्षय यांनी 1 चौकार मारून धावसंख्येत बदल आणलेला आहे. थोडीफार काय होईना फरक पडलेला आहे. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू षटकाच्या दिशेने जातोय मला वाटतं आणि पॅव्हलियन मध्ये सुंदर चेंडू मारलेला आहे. अक्षयाने 1 चौकार आणि 1 षटकार मारून धावसंख्येत बदल आणलेला आहे. धावसंख्या होती ती 18. 2 चेंडू मध्ये मात्र आता थोडासा फरक पडलेला आहे. चांगले फलंदाज आहे परंतु त्यांचे 4 फलंदाज तंबूत पडल्यामुळे थोडीशी निराशा निर्माण झाली होती आणि 3 षटकं पण संपलेली आहेत. हातातली फक्त 4 चेंडू शिल्लक आहेत हातामध्ये त्यांच्या स्कोर खडा करण्यासाठी. अक्षय पुन्हा एकदा तरबेज होतात बॅटिंगसाठी. पुढचा चेंडू कुणाल यांचा पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा निर्धाव जातोय. अक्षयांच्या बॅटमध्ये लागत नाहीये आणि धावसंख्या स्थिर होते ती 18 धावसंख्येवरती. 4 चेंडू 18 धावा. पुढचा चेंडू निर्धाव पुन्हा एकदा निर्धाव चेंडू काय पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. 1 चौकार 1 षटकार मारलाय अक्षय आणि चौकार षटकारच्या नादामध्ये सिंगल धावा विसरलेले आहेत आणि त्याचाच फायदा कंट्रोल वॉरियर्स संघाला मिळतोय. कंट्रोल 11 संघाला सुरेश गोलंदाजी करतात ते कंट्रोल 11 संघाचे खेळाडू. पुन्हा एकदा उजव्या चेंडू समजत नाही आहेत अक्षय आणि मला वाटतं बाद होत आहेत. एसटी रक्षक आणि नवीन फलंदाज होता ते बॅट्समनचं नाव प्रोडक्शन बॅट्समनचं नाव पुढील सामना प्रोडक्शन किंग्स वर्सेस रुद्रा 11. दोन्ही संघाच्या कप्तानांनी स्टेज समोर यायचे टॉस उडवण्यासाठी. आशिष प्रोडक्शन किंग अजय आघाडीचे फलंदाज अजय एका बाजूला उभे आहेत. अजूनही फक्त 10 चेंडू खेळून काढलेत आणि फक्त 4 धाव जमवलेत त्या संघासाठी. आणि पुढचा चेंडू आशिष यांच्यासाठी. कुणाल यांचा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा पॅडवर हातवला चेंडू. बाईच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण होते आणि 1 बाईच्या स्वरूपात 1 धाव आणि एकाच धावावर समाधान. धावसंख्या होते ती 19. 5 गडी तंबूत परत आहेत आणि 19 धावा. विजयासाठी फक्त 20 धावांची आवश्यकता. प्रोडक्शन किंग 11 वर्सेस रुद्रा 11 होणारा शेवटचा सामना आजचा. दोन्ही संघाच्या कप्तानांनी स्टेज समोर यावं टॉस उडवण्यासाठी.
हा सामना संपत लवकरात लवकर आपल्याला शेवटचा सामना संपवायचा आहे. आज दिवसभरात झालेले सामने स्पार्टन G2 विरुद्ध द ग्रेट वॉरियर्स, सेटिंग 11 विरुद्ध असॉर्ट एव्हेंजर्स, रॉयल 11 विरुद्ध लॉरेल्स, सनराइज 11 विरुद्ध 158 छावा ग्रुप, रायझिंग स्टार विरुद्ध 5 स्टार 158, युनियन वॉरियर विरुद्ध 158 यंग स्टार. आणि यामधील विजयी संघ, पहिल्या सामन्यात विजयी झालेला संघ आहे द ग्रेट वॉरियर्स, दुसऱ्या सामन्यात विजयी झालेला संघ आहे असॉर्ट एव्हेंजर्स, तिसऱ्या सामन्यात विजयी झालेला संघ आहे रॉयल 11, चौथ्या सामन्यात विजयी झालेला संघ आहे 158 छावा ग्रुप, तसेच पाचव्या सामन्यात विजयी झालेला संघ आहे रायझिंग स्टार आणि सहाव्या सामन्यात विजयी झालेला संघ आहे 158 यंग स्टार. विजय संघाचे एकच आहेत. लॉट कसे पडणार आहेत नंतर बघा ना, उद्या एबीची लावणार, पहिली ह्या दोघांची लावणार, ह्या दोघांची लावणार, नंतर ह्या दोघांची ह्या दोघांची. इथे आहे ना हाफ पेपरचे उद्या ठेवणार का? कंट्रोल वॉरियर्स संघाने, कंट्रोल पॉवर हिटर, प्रोडक्शन पॉवर हिटर संघाने आपला क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे आणि सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. स्टेज खाली गेला. उद्या होणारे राउंड 2 चे सामने याप्रमाणे असतील. द ग्रेट वॉरियर्स विरुद्ध असॉर्ट एव्हेंजर्स, रॉयल 11 विरुद्ध 158 छावा ग्रुप, रायझिंग स्टार विरुद्ध 158 यंग स्टार. आणि आत्ता होणाऱ्या सामन्यातील विजयी संघ तसेच शेवटच्या सामन्यात विजयी होणारा विजयी संघ. प्रोडक्शन किंग यांचे कप्तान प्रोडक्शन 11 संघ आणि रुद्रा 11 यांच्यामध्ये नाणेफेक केली जाते. या ठिकाणी दुष्यंत सर नाणेफेक करून घेत आहेत. या ठिकाणी टॉस कोण जिंकलेलं आहे? टॉस कोचच्या संघाने प्रोडक्शन किंग संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. या ठिकाणी प्रोडक्शन किंग संघाने नाणेफेक जिंकलेली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. यानंतरचा होणारा सामना प्रोडक्शन किंग विरुद्ध रुद्रा 11. प्रोडक्शन किंग संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सामन्याला त्वरित सजवायचं आहे, क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. प्रोडक्शन पॉवर हिटर संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कंट्रोल 11 संघाने आघाडीची जोडी मैदानात पाठवायची आहे. कंट्रोल 11 संघ आघाडीची जोडी मैदानात पाठवायची. या ठिकाणी बॅट्समॅनची नावं सांगायची आहेत. आपला एक खेळाडू या ठिकाणी अतिरिक्त बसवायचा आहे. नावं सांगायची आहेत. आघाडीचे गोलंदाज रिंकू आणि भरत. प्रोडक्शन पॉवर संघाने आपलं क्षेत्ररक्षण आहे. कंट्रोल 11 संघाने आपल्या आघाडीची जोडी मैदानात पाठवायची आहे. कंट्रोल 11 संघ आघाडीची जोडी मैदानात पाठवायची आहे. या ठिकाणी फक्त 20 धावा जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. कंट्रोल 11 संघ विजय सर यांच्यासाठी. बॉलरचं नाव, बॅट्समॅन पाठवायचे आहेत. वाट बघतायत का? क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. फलंदाजांनी लवकर मैदानात जावं, अन्यथा फलंदाज बाद दिला जाईल. पॅड बांधायची गरज नाहीये. रिंकू आणि भरत आघाडीची जोडी मैदानात जाताना. बॉलरचं नाव, कृपया सगळ्या संघांनी आपापल्या फलंदाजांना क्षेत्ररक्षकांना तयार ठेवावं. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. हिमांशू आपल्या बॉलिंग मार्कवर.
रिंकू आणि भरत अशी आघाडीची कंट्रोल लेव्हन संघाची जोडी मैदानात उतरत आहेत. हिमांशू आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतील ते भरत. उद्या 4 संघामध्ये प्रथम सामना होणार आहे. त्यानंतर मुलींचा सामना होणार आहे. नक्षत्र क्वीन आणि स्पार्टन या 2 संघामध्ये सामना होणार आहे. हा सामना मात्र अतितटीचा होणार आहे. मुलींचा सामना दरवर्षी सलग 2 वर्ष स्पार्टन क्वीन आणि नक्षत्र क्वीन यांच्यामध्ये सामना खेळला होतो. नक्षत्र क्वीनने सलग 2 वर्ष सामना जिंकून कप जिंकलेला आहे आणि हॅट्रिकची प्रतीक्षेत आहेत नक्षत्र क्वीनच्या मुली. तसंच प्रथम विजयाच्या उद्देशाने वाटचाल करण्यासाठी स्पार्टन क्वीन सुद्धा त्याच पद्धतीने उतरणार आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी सामना करतो तो भरत. हिमांशू आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतील भरत. विजयाचं लक्ष्य आहे फक्त जिंकण्यासाठी 20 धावा. 24 चेंडूने 20 धावा. अतिशय हलकं आव्हान ठेवलंय ते प्रोडक्शन पॉवर हिटर संघाने कंट्रोल लेव्हल संघासमोर. कंट्रोल लेव्हल संघाने सुरेख गोंधळाचे पहिला चेंडू हिमांशू यांचा. भरत यांच्यासाठी हलकासा तटवला चेंडू. सुंदर चेंडू होता. चेंडू काही समजू शकतो हलकासा बॅटला लागला परंतु निर्धाव जातो चेंडू. यॉर्करचा चेंडू होता. गोपीचंद तोडकर यांचे सपोर्टर इलिगंटच्या बॅनर खाली आपला फोटोशूट करताना रेड आणि निळी जर्सी घालून पुढचा चेंडू हिमांशू यांचा. 1 धाव पूर्ण करतायत. 1 धाव एका धाव समाधान मानावं लागतंय. हिमांशू यांची सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळते. हिमांशू आपल्या बॉलिंग मार्कवर उंच उडाला झेल टिपला जातो का पाहायचा आहे आणि झेल सुटते. या ठिकाणी रिंकू यांना जीवनदान मिळत आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्यामध्ये सफल होत आहेत. धावसंख्येत बदलते. धावसंख्या होते ते 3. गोपीचंद तोडकर यांच्या संघ रेड अँड न्यू ब्लू जर्सी मध्ये गोल्डनची प्रिंटिंग मारून फोटोशूट करतायत इलिगंटच्या या बॅनरच्या समोर. पुढचा चेंडू हिमांशू यांचा आणि डाव्या हस्तीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव बोला करतो. धावसंख्येत बदलतो. धावसंख्या होते ती 4. पहिल्या षटकाचा खेळ सुरू. हिमांशू आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. पुन्हा डाव्या हस्तीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. स्वैर गोलंदाजी पुन्हा एकदा. धावसंख्येत बदलतोय. धावसंख्या होते ती 5. प्रोडक्शन पॉवर हिटर संघ थोडासा चिंतेत दिसतोय. त्यांची बॅटिंग लाईनच चाललेली नाहीये. गोलंदाजीमध्ये एक्स्ट्रा धावा जात आहेत आणि पुढचा चेंडू हिमांशू यांचा. पुन्हा एकदा रिंकू सिंग समजू शकले नाहीत. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या होते ती 5. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू. अरे चापळे 11 आणि उत्तुंग मारलेला षटकार का पाहायचा. षटकार. 7 अभिनंदनचं स्वागत करतात हिमांशू यांचं. धावसंख्येत बोलवते. धावसंख्येत 11. विजयाचं लक्ष आहे ते फक्त 19 धावांचा. हिमांशू यांच्या बॅटमध्ये निघाला षटकार. हिमांशू याने प्रथम गोलंदाजी करताना 1 गडी सुद्धा मिळवला होता. रिंकू यांनी 1 गडी मिळवला होता आणि 1 षटकार सुद्धा मारला. आता पुढचा चेंडू हिमांशू यांचा. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या होती 11. जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. डॉट चेंडू. निर्धाव चेंडू.
धावसंख्या होती 11. अजिंक्य कुठे गेला? अजिंक्य का टाकत नाही बॉलिंग? अजिंक्य हाय कुठे? कुठे गेला? काय झालं अचानक? आतापर्यंत इथे होता व्यवस्थित. कोण आहे बॉलर? बॉलरचं नाव आशिष. आशिष आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करते ते भरत सामना करतील आशिषांच्या गोलंदाजीचा. पुढचा चेंडू, पहिला चेंडू, सुंदर चेंडू होता. तेवढा सुंदर किती मारलेला चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय आणि 4 धावा. चौकारचा इशारा पंचांचा. धाव संख्या होती ती 14. 15 धाव संख्या होती 15. 19 धावांचं लक्ष पार करण्यासाठी 15 धावा लागलेले आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना कंट्रोल 11 संघ विजय सर यांचा. पुढचा चेंडू भरत यांच्यासाठी. हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही आहे भरत यांच्या, आणि चेंडू जाते एसटी रक्षणामागे. सामना करतील भरत. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. बाईच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण होते. बाईच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण होते. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या 16. जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता. प्रोडक्शन पॉवर हिटर संघाला कंट्रोलर संघ मात करतोय. पुढचा चेंडू, रिंकू हुक करण्याचा प्रयत्न आहे रिंकूचा, आणि चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या मागे चौकारच्या दिशेने, आणि 4 धावा. आणि हा सामना कंट्रोल 11 संघाने जिंकलेला आहे. 2 षटकामध्येच कंट्रोल 11 संघाने हा सामना जिंकलेला आहे. 3 गडी बाद, बिनबाद 20 धावा. 10 गड्यांनी सामना जिंकला. 10 गडी राखून हा सामना कंट्रोल विजय सर यांना अभिनंदन. पुढचा सामना त्वरित चालू करायचा आहे. प्रोडक्शन किंग आणि रुद्रा 11. प्रोडक्शन किंग आणि रुद्रा 11 संघाने आपला सामना सुरुवात करायची. या ठिकाणी या सामन्याचा सामनावीर पुरस्कार कंट्रोल 11 संघ आणि प्रोडक्शन पॉवर हिटर या सामन्याचा सामनावीर पुरस्कार अंकित यांना जाहीर केला जातोय. अंकित यांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये 4 गडी तंबूत पाठवले आणि पूर्णपणे हा सामना कब्जा मिळवला. त्यामुळे अंकित यांना सामनावीर पुरस्कार दिला जातोय. अंकित, दुष्यंत सर, मोरे सर. अंकित यांनी इलिगनच्या बॅनरच्या इथे यायचं आहे. कंट्रोल टीम संघाचे खेळाडू जेवायचे बाकी आहेत, त्यांनी जरा कृपा करून लवकरात लवकर जेवणासाठी जायचं आहे. आपण विजयी ठरलेला आहेत. आम्हाला माहिती आहे या ठिकाणी आपण जिंकणार नव्हता तर जेवणार नव्हता, जिंकलात, आता जेवायला जायचं आहे. अंकित यांनी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेले आहेत. आपलं मेडल या ठिकाणी घेऊन जायचं आहे. दुष्यंत सर त्यांना सन्मानित करतायत मेडल देऊन, आणि मोरे सर आणि दुष्यंत सर त्यांना सन्मानित करतायत. या ठिकाणी विजय सरांना सुद्धा मी विनंती करतो, आपण सुद्धा स्टेजवर जायचं आहे. विजय सर, आपण सुद्धा स्टेजवर जायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरले 4 गडी तंबूत पाठवलेले अंकित, दुष्यंत सर, अंकित यांना मेडल पुरं देताना.
या ठिकाणी विजय सरांचा जो विजय झालेला आहे त्याबद्दल खूप खुशीचं वातावरण त्यांच्यामध्ये झालेलं आहे. हा विजयच्या टीम मध्ये कधी गेला हा? प्रोडक्शन किंग संघ प्रोडक्शन किंग विरुद्ध रुद्र 11. प्रोडक्शन किंग संघाने नाणेफेक जिंकून है ना ये हॅलो. चालू असलेला सामना प्रोडक्शन किंग वर्सेस रुद्रा 11. प्रोडक्शन किंग जिंकून फिल्डिंग